मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केली। अनुसूचित जाती प्रमाणपत्रांबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतली। हिंदू, बौद्ध आणि शीख धर्माव्यतिरिक्त इतर धर्माच्या व्यक्तींनी खोट्या पद्धतीने घेतलेली अनुसूचित प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहेत। तसंच जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याचाही तयारी सुरू झाली। चला जाणून घेऊयात नेमकं काय घडलंय। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केलेल्या घोषणेमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकले। अनुसूचित जाती आरक्षणाचा लाभ फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मियांनाच मिळू शकतो। यानुसार इतर धर्माच्या व्यक्तींनी खोट्या पद्धतीने घेतलेली अनुसूचित जाती प्रमाणपत्र रद्द केली जातील। तसेच या प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरी, निवडणूक किंवा इतर लाभ घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। याचा फटका खोटी प्रमाणपत्र दाखवून निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनाही बसू शकतो। इतकंच नव्हे तर जबरदस्तीने किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर करून घेणाऱ्यांविरोधात कठोर कायदा आणण्याची घोषणाही त्यांनी केली। याबाबत लवकरच नवीन कायदा लागू होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देऊ शकतो। जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगलीतल्या प्रकरणाचा उल्लेख केलाय। गरिबांना प्रलोभ न देऊन किंवा दबाव टाकून धर्मांतर केलं जातं, जे संविधान आणि कायद्याच्या विरोधात आहे। या पार्श्वभूमीवर सरकारनं जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे। स्वेच्छेने धर्मांतर करणाऱ्याला विरोध नाही, मात्र फसवणूक किंवा दबावाने होणाऱ्या धर्मांतरावर कठोर कारवाई होणार असाच इशाराही फडणवीसांनी दिलाय। त्याचबरोबर अनुसूचित जाती प्रमाणपत्र रद्द करण्याचे आणि तपासणी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांना देण्यात आलेत। दुसरीकडे भाजपला हिंदू, बौद्ध आणि शीख समुदायांमधील मतदार आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। खोटी अनुसूचित जाती प्रमाणपत्र रद्द करणं आणि जबरदस्तीने धर्मांतराविरोधी कायद्याची घोषणा करणं ही भाजपची भूमिका सामाजिक आणि धार्मिक मुद्द्यांबाबत योग्य असल्याची ही चर्चा आहे। या निर्णयांमुळे महायुतीला त्यांच्या मतदारसंघांमध्ये फायदा होऊ शकतो, मात्र दुसरी बाजू पाहता सामाजिक तणाव वाढण्याचा धोकाही संभवतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोट्या पद्धतीने दिलेली अनुसूचित जाती प्रमाणपत्र रद्द करणं आणि जबरदस्तीने धर्मांतराविरोधी कायद्याच्या घोषणेनं महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयामुळे खोटी प्रमाणपत्र देण्याच्या घटनांना लगाम लागू शकतो, हेही तितकंच खरं आहे। या दोन्ही बाजूंचा विचार करता हे दोन्ही निर्णय भाजपला राजकीय फायदा करून देतील की सामाजिक तणाव वाढवतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।